आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तीची सुरुवात आपल्या भक्तिगीताने आपण करूया. नमा परम मंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. पवित्र देव बापा, मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमचं संरक्षण केलंस, तू आमचं सहाय्य केलंस. मागचा संपूर्ण सप्ताह प्रभू जो आम्हाकरिता विशेष होता. पवित्र देव बापा, या मागील सर्व आठवड्यामध्ये परमेश्वर देव बापा, आम्ही त्या अद्भुत गोष्टींचं स्मरण आणि मनन केलं, ज्यावरती देव बापा तू आपल्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात होता प्रभू. आणि तू आम्हास त्याद्वारे मागील आठवडाभर तू आशीर्वादित केलंस. आणि परमेश्वर देव बापा, आज या विशेष भक्तीमध्ये तू आम्हास घेऊन आला प्रभू. आज आम्ही सर्वजण पवित्र देव बापा त्या अद्भुत घटनेचं स्मरण करीत आहोत. पवित्र देव बापा, जगाला विश्वास ठेवण्यास अशक्य आहे, परंतु ज्यांनी तुला पाहिलं प्रभू, ज्यांनी तुझं दर्शन घेतलं, पवित्र देव बापा, होय परमेश्वर देव बापा, तुझ्या त्या अद्भुत गोष्टी त्यांना तू प्रगट केल्यात प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन, पवित्र देव बापा, तुझी ओळख तू आज आम्हास करून दिलेली आहे प्रभू. आणि म्हणून परमेश्वर देव बापा, आजच्या या विशेष भक्तीमध्ये आम्ही परमेश्वर देव बापा स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. पवित्र देव बापा, ज्या प्रकारे पुनरुत्थित प्रभूचं दर्शन घेऊन लोकांचं जीवन बदललं प्रभू, पवित्र देव बापा, या भक्तीमध्ये आमचंही जीवन तू बदल प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुझं मोठं काम तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी प्रभू, तुझ्या प्रेमासाठी देव बापा, तुझ्या आशीर्वादांसाठी आम्ही तुझ्या समोर येत असताना पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे की तू आम्हावरती दया कर, आमच्या अपराधांची क्षमा कर. पवित्र देव बापा, आम्हास शुद्ध कर प्रभू.
परमेश्वर देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा तुझं सहाय्य तू आम्हास पुरव. पवित्र देव बापा, आम्ही आजची भक्ती तुझ्या हातांमध्ये देत आहोत आणि आम्ही आठवण करत आहोत आज आमच्या त्या प्रियजनांची प्रभू, जे दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत. पवित्र देव बापा, अशा प्रत्येकावर तू मोठी दया कर, मोठी कृपा तू कर आणि आशीर्वादित तू कर. प्रभू, तुझं काम त्यांच्या जीवनात तू कर. आज या भक्तीच्या वेळेमध्ये पवित्र देव बापा, या भक्तीचा प्रत्येक भाग जो आहे आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचं आहे. देव बापा, आमची तयारी तू कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, आमची प्रार्थना आहे की या सर्व वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण देखील तू दे प्रभूचे. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. तुझे आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. बसूया आपण. उपासना संगीतामधून 113 नंबरचं गीत गात या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. शांत ठेविते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो. स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला पृथ्वीवरी आला. दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो. स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू दुष्टाच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला सुश्रिता. जे नये वर्णिता, येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो. स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला. तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो. स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. नाम येशूचे आवडे, ते भय वारिते, ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते. ज्यावेळेस एक गीत आम्ही गातो, या गीतामध्ये जणू काही संपूर्ण सुवार्ता त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते, ज्यामध्ये
येशूने मला तारिले. दुसऱ्या कडव्यात आम्ही पाहतो की येशू स्वर्गाला त्याच्याने पृथ्वीवरी आला आणि त्याने तुमची आणि माझी दुर्बलता, तुमचं आणि माझं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि तुमच्यावर आणि माझ्यावर असणारी त्याची प्रीती त्याने व्यक्त केली. कशी व्यक्त केली? येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता दुःखास झाला शोषिता की जे न ये वर्णिता. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या करिता आणि माझ्या करिता जी मध्यस्थी केली, ती मध्यस्थी करत असताना जो दुःख त्याने सहन केलेला आहे, या ठिकाणी गीत करता म्हणतात की जे न ये वर्णिता. त्याचं वर्णन शब्दांमध्ये करणं हे शक्य नाहीये. आणि मग सर्व दुःख सहन संपवून आम्ही पाहतो की येशू मृत्यूला जिंकून जिवंत झाला. हा प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूवरती विजयी झालेला आहे. आणि जो मृत्यूवरती विजय झालेला आहे, ज्याला आम्हाला माहिती आहे की तो पुनरुत्थानाचं मृतातील प्रथम फळ तो आहे आणि तो सकला उठवून देईल मुक्तीला. तो सकला उठवून देईल मुक्तीला. ज्या प्रकारे हा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, प्रत्येक व्यक्ती जो त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे त्या व्यक्तीला उठविणारा तो आहे. आणि त्याच्याबरोबर असणारं ते जे जीवन आहे, त्या जीवनामध्ये आम्हास घेऊन जाणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक शास्त्रभाग आपण वाचूया. लूका शुभवर्तमान आपण आज काढूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंदर्भात जो शास्त्रभाग लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला आढळतो, यावेळेस आपण त्याचं वाचन करूया. लूका शुभवर्तमान अध्याय 24. लूका शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचन 1 ते 11 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे. लूका शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचन 1 पासून 11 पर्यंत. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मगदालिया मरिया, यहोन्ना व याकोबाची आई मरिया या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटले व ते त्यांनी खरे मानले नाही. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. कबरेजवळ गेलेल्या त्या स्त्रिया ज्यांना प्रभूच्या पुनरुत्थानाचा संदेश प्राप्त झाला आणि तो संदेश घेऊन जेव्हा ते प्रेषितांकडे येतात आणि त्या स्त्रियांनी पुनरुत्थानाचा संदेश हा प्रेषितांना सांगितला आणि आम्ही शेवटच्या वचनामध्ये वाचतो की परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली. हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटले आणि त्यांनी ते खरे मानले नाही. प्रियांनो, हे फार मोठं या ठिकाणी आम्हाला शिकण्यासारखं आहे की पुनरुत्थानाचा जो संदेश आहे हा जगासाठी कदाचित वायफळ बडबड असेल आणि लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परंतु ज्या लोकांच्या जीवनामध्ये
पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आहे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या आत्म्याचं विशेष कार्य पाहायला भेटतं, त्या लोकांना पुनरुत्थानाचा संदेश हा नवीन जीवनाचा संदेश आहे. तेच लोक या पुनरुत्थानाच्या संदेशावरती विश्वास ठेवू शकतात की ज्यांच्या जीवनामध्ये पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आहे. या ठिकाणी आम्ही वाचतो की प्रेषितांना स्त्रियांनी सांगितलेलं वर्तमान वायफळ बडबड वाटली, त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. परंतु हेच प्रेषित जेव्हा त्यांनी पुनरुत्थित प्रभूचं दर्शन घेतलं, मरेपर्यंत त्याच्याबरोबर विश्वासू राहिलेत, मरेपर्यंत त्यांनी त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष सर्व जगाला दिलेली आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुनरुत्थित प्रभूचं दर्शन असणे, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या आत्म्याचं कार्य असणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्ही रोज आणि रोज स्वतःला त्या प्रभूच्या समोर घेऊन यायचं आहे, जेणेकरून आमचा विश्वास वाढेल आणि प्रभूचं काम आमच्या जीवनामध्ये निरंतर वाढत वाढत आणि वाढत असेल. देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. यावेळेस या पुनरुत्थित प्रभूला आपल्या स्तुतीचा यज्ञ, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाला आपण मान, महिमा आणि गौरव देऊया. प्रभु के नाम में सभी को सलाम. प्रभु उठला है, प्रभु उठला है. ईस्टर की सभी को शुभकामनाएं, क्योंकि मेरा यीशु जिंदा है और वो जल्द आने वाला है. आज एक सुंदर सा दिन जो प्रभु ने हम सभी को दिया है, इस दिन के लिए प्रभु का धन्यवाद करते हैं. और वो हमारे लिए सूली पर चढ़ा और तीसरे दिन वादे के मुताबिक वो जी उठा. हमारे सारे पापों का भार उसने अपने ऊपर ले लिया और हमें गुनाहों से माफ कर दिया. जैसे वचन कहता है यूहन्ना 3:16, परमेश्वर ने जगत से इतना प्रेम किया कि उसने अपना एकलौता बेटा दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए. परमेश्वर की उस योजना के लिए, प्रभु यीशु मसीह की महिमा के लिए चलिए हम सभी मिलकर प्रभु यीशु मसीह और परमेश्वर का धन्यवाद करते हैं, उसकी स्तुति करते हैं, उसकी महिमा करते हैं, अपने मुख से उसकी महिमा करते हैं. पहला जो गीत है, चलिए हम सब मिलकर उस महिमा के राजा की स्तुति करें. जय जय दंशो, जय जय यीशु. हम सभी मिलकर गाएंगे. जय दंशो, जय जय यीशु. जय जय दंशो, जय जय यीशु. जय मृत्यु, जय पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. जय जय दंशो, जय जय यीशु. जय जय दंशो, जय जय यीशु. जय मृत्यु, जय पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. जय जय दंशो, जय जय यीशु. खिळलेल्या कांबाला दिसशी सकला शुभ तू
संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। जय जय दंशो, जय जय येशो, जय जय दंशो, जय जय येशो। सूर्य चंद्र नक्षत्रे लपली, सृष्टि भयानक रूपे विटली। सूर्य चंद्र नक्षत्रे लपली, सृष्टि भयानक रूपे विटली। प्यालो मेलो विलया गेलो, प्यालो मेलो विलया गेलो। पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा। संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। जय जय दंशो, जय जय येशो, जय जय दंशो, जय जय येशो। ससुख हरना, जिंकुनि मरना, सज्जन रमना तू येशी। ससुख हरना, जिंकुनि मरना, सज्जन रमना तू येशी। जय जयकारे विश्वधनाने, जय जयकारे विश्वधनाने। पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा। संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। जय जय दंशो, जय जय येशो, जय जय दंशो, जय जय येशो। नेत्री हृदयी प्रभु संचरला, आत्मा माझा प्रभुमय झाला। नेत्री हृदयी प्रभु संचरला, आत्मा माझा प्रभुमय झाला। जय जय बोलू नाचू डोलू, जय जय बोलू नाचू डोलू। पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा। संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा। जय जय दंशो, जय जय येशो, जय जय दंशो, जय जय येशो। चलिए उस प्रभु की जो दयालु है, सर्वशक्तिमान है, पापों से मुक्ति का दाता, जिसने हमारे दुख उठाए, कोड़े सहे, कोड़े खाए, उसकी महिमा करते हैं। चलिए हर एक मनुष्य जाति को उसकी सुवार्ता बताते हैं। चलिए हम सभी मिलकर क्रिस्त राजा की सुवार्ता ये गीत गाते हैं।
ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का या विना हाती टाळ मृदुंग आडवा प्रेमे हो निदांग या विना हाती टाळ मृदुंग आडवा प्रेमे हो निदांग त्या प्रभूचा थोर महिमा गावनी दावाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे येता जो करी साथ येई दावोनी देजनी हात संकटे येता जो करी साथ येई दावोनी देजनी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का या अहो कष्टी या भाराक्रांत या विसावा घ्या सौख्य निदांत या अहो कष्टी या भाराक्रांत या विसावा घ्या सौख्य निदांत दीन बंधू या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का बहुत ही सुंदर ऐसा गीत जो प्रभु यीशु मसीह के क्रूस पर चढ़ाए जाने और फिर जी उठने और मृत्यु पर विजय होकर हमें कैसे उसने नया जीवन दिया और परमेश्वर के साथ हमारे रिश्ते को और हमें परमेश्वर से जोड़ा है। हमारे प्रभु यीशु मसीह का फिर से धन्यवाद करते हैं, उसके उपकारों के लिए उसकी स्तुति करते हैं, उसके बलिदान के लिए उसका दिल से धन्यवाद करते हैं। आइए हम सभी मिलकर ताली बजाकर अपने स्थान पर खड़े होकर विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। हम सभी मिलकर गाएंगे। ताली बजाकर प्रभु की स्तुति करें। विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ। शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ।
शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला। यहोवा निसी हमारा है जय देने वाला। शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला। यहोवा निसी हमारा है जय देने वाला। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। विजयी हुआ विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ। विजयी हुआ विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ। आइए हम अपने आंखों को बंद करके प्रभु की और ध्यान लगा के उसका किया हुआ हर एक बलिदान को याद करते हैं, उससे हर अच्छी चीज मांगते हैं, उसका शुक्रिया अदा करते हैं, अपने तन मन से परमेश्वर की ओर मन लगाकर अपने मुख से उसका गुणगान करते हैं। और तेरे छूने से यीशु मुर्दे जी उठे, ये गीत गाते हैं। तेरे छूने से यीशु मुर्दे जी उठे, तेरे छूने से यीशु लंगड़े भी चले, तेरे छूने से यीशु मुर्दे जी उठे, तेरे छूने से यीशु लंगड़े भी चले। तू कह दे बस यीशु, ये बंधन टूट जाएंगे। तू कह दे बस यीशु, टूटे दिल मिल जाएंगे। तू जिंदा है, जिंदा जिंदा है यीशु, तू जिंदा है, जिंदा जिंदा है
छूने से यीशु लंगड़े भी चले। तेरे छूने से यीशु गूंगे बोल उठे। तेरे छूने से यीशु अंधे देख उठे। तेरे छूने से यीशु गूंगे बोल उठे। तेरे छूने से यीशु अंधे देख उठे। तू कह दे बस यीशु ये बंधन टूट जाएंगे। तू कह दे बस यीशु टूटे दिल मिल जाएंगे। तू जिंदा है, जिंदा जिंदा है यीशु। 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 तेरे छूने से यीशु मुर्दे जी उठे। तेरे छूने से यीशु लंगड़े भी चले। तेरे छूने से यीशु मुर्दे भी उठे। तेरे छूने से यीशु लंगड़े भी चले। तू कह दे बस यीशु ये बंधन टूट जाएंगे। तू कह दे बस यीशु बंधन टूट जाएंगे। तू जिंदा है, जिंदा जिंदा है यीशु। 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 लूका रचित सुसमाचार 4 अध्याय के 40वें वचन में इस प्रकार लिखा है। सूरज डूबते समय जिन जिन के यहाँ लोग नाना प्रकार की बीमारी में पड़े हुए थे वे सब उन्हें उसके पास ले आए और उसने अर्थात यीशु ने एक एक पर हाथ रख के उन्हें चंगा किया। लूका अध्याय 5 17वें वचन में लिखा है। एक दिन ऐसा हुआ कि वो उपदेश दे रहा था और फरीसियों और व्यवस्थापक वहां बैठे हुए थे जो गलील और यहूदियों के हर एक गांव में और यरूशलेम से आए थे और चंगा करने के लिए प्रभु की सामर्थ्य उसके साथ थी, अर्थात यीशु के साथ थी। लूका अध्याय 6:19 वचन में लिखा है। सब उसे छूना चाहते थे क्योंकि उसमें से सामर्थ निकलकर सबको चंगा करती थी, अर्थात सब यीशु को छूना चाहते थे क्योंकि उसमें से सामर्थ निकलकर सबको चंगा करती थी। जितनों ने यीशु को छुआ वो चंगे हो गए। जितनों ने यीशु को छुआ वो चंगे हो गए। एक स्त्री ने उसके वस्त्र को छुआ वो चंगी हो गई। एक स्त्री ने उसके वस्त्र को छुआ वो चंगी हो गई। और वो सामर्थ 2000 साल पहले ही नहीं, आज भी कायम। वो सामर्थ 2000 साल पहले ही नहीं, आज भी कायम। जितने विश्वास से उसे छुएंगे, उन सभी को सामर्थ मिलेगी, उन सभी को सामर्थ मिलेंगे। प्रभु तेरे दर पे आता हूँ परमेश्वर पिता, तुझसे कहता हूँ परमेश्वर पिता, आज का दिन जो तूने दिया है परमेश्वर पिता, कुछ लोग होंगे परमेश्वर पिता जो देख भी ना सके होंगे परमेश्वर पिता, पर हम परमेश्वर पिता जीवित है परमेश्वर पिता। ये तेरी दया, ये करुणा है परमेश्वर पिता। प्रभु हम पर दया कर प्रभु, तूने हमें पापों से छुड़ाया है परमेश्वर पिता। तू हमारे लिए मरा परमेश्वर पिता, तीसरे दिन फिर जी उठा परमेश्वर पिता। प्रभु तू दयालु है, हमारे लिए तूने क्या क्या नहीं किया परमेश्वर पिता, हम क्या कर पाए परमेश्वर पिता, हमें माफ कर परमेश्वर पिता। प्रभु तेरी दया की हमें जरूरत है परमेश्वर पिता। हम भीख मांगते हैं परमेश्वर पिता, तेरे सामने भीख मांगते हैं परमेश्वर पिता। हम पर करुणा कर परमेश्वर पिता, हम पर करुणा कर परमेश्वर पिता। तू नहीं तो हम नहीं परमेश्वर पिता, तू है तो हम है परमेश्वर पिता। प्रभु हम पर कृपा कर, हमें अनेक पापों ने घेरा हुआ है परमेश्वर पिता, हमें अनेक पापों ने घेरा हुआ है, उन पापों से निजात दिला दे प्रभु। तेरे दर पे आए हैं प्रभु, तेरे दर पे आए, खाली हाथ नहीं जाना चाहते, खाली हाथ नहीं जाना चाहते प्रभु। प्रभु हम पर दया कर,
जितनी भी गंदी चीज है परमेश्वर पिता हमारे अंदर बैठी हुई है, हमारे आत्मा को परमेश्वर पिता, हमारे आत्मा को गंदी कर रही है परमेश्वर पिता, वो यीशु के नाम से, वो यीशु के नाम से उसे तू निकाल दे, हमें उससे छुड़ा ले प्रभु। पवित्र आत्मा का हम पे बरसाव कर परमेश्वर पिता। प्रभु जी तेरी दया कृपा परमेश्वर पिता सदा अनंत काल तक परमेश्वर पिता हमारे साथ होने पाए परमेश्वर पिता। प्रभु जी यहाँ जितने भी लोग हैं परमेश्वर पिता, ये तेरी मंडली है परमेश्वर पिता, इस मंडली को तू साथ दे परमेश्वर पिता। अनेक बीमारियों से, अनेक तकलीफों से परमेश्वर पिता इन्हें निजात दिला दे परमेश्वर पिता। यही मैं प्रार्थना करता हूँ परमेश्वर पिता, तूने जो किया है, और परमेश्वर पिता तेरा वचन हम पर हमेशा के लिए बरकरार होने दे परमेश्वर पिता। हमारी सहायता कर, हमारी मदद कर, हर परिस्थिति में तू हमारे साथ खड़े हो परमेश्वर पिता, हमारी सहायता कर। और कुछ मांगने के लिए नहीं परमेश्वर पिता, अगर मैं कुछ भूला हूँ परमेश्वर पिता तू सब जानता है। तेरी दया, तेरी करुणा, तन मन से धन से परमेश्वर पिता हम तेरी ओर आते हैं, झुकते हैं, तुझे प्रणाम करते हैं परमेश्वर पिता। हमें हर चीज़ के लिए माफ़ कर, हर चीज़ के लिए माफ़ कर प्रभु, और हमारे साथ हमेशा रहे। और मांगने के लिए कुछ नहीं परमेश्वर पिता, यीशु के नाम से, मेरे प्रिय प्रभु के नाम से परमेश्वर तेरी ओर प्रार्थना करता हूँ, आमीन। हम सब खाली बैठे, नीचे बैठ जाइए। परमेश्वर देवबापाच्या वचनांकडं यावेळेस आपण जाऊया। लूक शुभ वर्तमान जो संदर्भ आज सकाळी आपण वाचलेला आहे त्याकडं आपलं लक्ष आपण देऊया। लूक शुभ वर्तमान अध्याय 24 आणि वचन 1 ते 11 जी सकाळी वाचलेली आहेत, पुन्हा एकदा या वचनांचं वाचन आपण करूया। प्रभूच्या पुनरुत्थानाचा हा संदर्भ आहे। या लुकाच्या शुभवर्तमानातून प्रभू येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला, त्याविषयी जे लिहिलेलं आहे ते आपण वाचूया। मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या। तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले। त्या आत गेल्यावर प्रभू येशूचे शरीर त्यांना सापडले नाही। मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडले। तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले। तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे। तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा। ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापीजनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे। तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले। त्या मगदालिया मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया या होत्या। त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले, परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटले व ते त्यांनी खरे मानिले नाही। या प्रार्थना करूया। प्रभू देई बापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावलेलं आहे आणि आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर। पवित्र देई बापा, तू आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमच्याशी बोल। देई बापा, तुझं वचन आम्ही ऐकत असताना पुनरुत्थित प्रभूचं दर्शन देई बापा, त्या तुझं दर्शन आम्हास प्राप्त व्हावं आणि परमेश्वर देई बापा तू आमच्यासोबत बोलावंस आणि आम्हास नवीन करावं प्रभू। पवित्र देई बापा, हे सामर्थ्य तुझ्या वचनांमध्ये आहे, ते सामर्थ्य तू आज आम्हावरती ओत आणि पवित्र देई बापा त्यातून तुझं गौरव तू करून घे। आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। या संदर्भामधून, या शास्त्र भागामधून जो विषय आज आपल्या समोर आहे तो विषय म्हणजे तो येथे नाही तर उठला आहे। तो येथे नाही तर उठला आहे।
आता आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि ज्या सर्व स्त्रिया ज्यांच्याविषयी आम्ही काल अभ्यास केला की त्यांनी पाहिलं होतं की प्रभूचं शरीर कोणत्या कबरेमध्ये कसं ठेवलेलं आहे आणि या स्त्रियांनी जाऊन तयारी केली. त्यांनी सुगंधी द्रव्य, सुवासिक तेल हे सर्व त्यांनी तयार केलेत आणि त्या वाट पाहत होत्या. आम्ही काल पाहिलं की आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या, त्या शांत राहिल्यात. परंतु जसं शब्बातानंतरचा जो पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेला या ज्या स्त्रिया आहेत या प्रभू येशूच्या कबरेजवळ आल्यात. आज सकाळी आपण मनन करत असताना आम्ही पाहिलं की स्त्रियांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की आमच्यासाठी कबरेवरची धोंड कोण बाजूला करेल, कारण ती फार भारी होती. आणि आम्ही पाहतो की अद्भुत रीतीने त्यांच्याकरिता त्या ठिकाणी कबरेवरची धोंड बाजूला झालेली आहे. ज्या धोंडेवरती शिक्कामोर्तब होता, सील होतं, अशा स्थितीमध्ये ती धोंड बाजूला आहे आणि या स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. आणि आतमध्ये जाऊन ज्यावेळेस त्या पाहतात तर प्रभूच्या पुनरुत्थानाचा संदेश त्यांना प्राप्त होतो की तो येथे नाही, तो येथे नाही, तो उठला आहे. त्यांना आठवण करून दिल्या जाते. कोणत्या गोष्टीची आठवण करून दिल्या गेली? कोणाला ध्येयवाक्य आठवतं? 14 फेब्रुवारी पासून आम्ही त्याच्यावरती मनन करत आहोत. 14 फेब्रुवारी पासून मनुष्याच्या पुत्राला ते गालिलात एकत्र असताना या देवदूताने त्यांना काय सांगितलं? वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता, तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितलं होतं? मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून दिल्या जाईल, त्याला ते जीवे मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. तो संदर्भ या ठिकाणी यांना आठवण करून देण्यात आला. या प्रकारे पुनरुत्थानाचा जो संदेश आहे या स्त्रियांना प्राप्त झाला, तो येथे नाही तर उठला आहे. प्रियांनो, पुनरुत्थानाचा जो संदेश आहे ना, हा फार सोपा संदेश आहे, फार इझी आहे, फार सोपा आहे. त्यामध्ये काहीही कठीण नाही. काय आहे पुनरुत्थानाचा संदेश? तो येथे नाही, तो उठला आहे. प्रभू उठला आहे, प्रभू उठलेला आहे, तो येथे नाही. फार साधा आणि सोपा हा पुनरुत्थानाचा संदेश आहे. परंतु या पुनरुत्थानाचे जे परिणाम आहे ना, ते फार व्यापक, फार मोठ्या प्रमाणात आम्हाला ते पाहायला भेटतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे जे सर्व परिणाम आहे त्या किती मोठ्या प्रमाणात ते कार्य करणारे आहेत, त्याकडं आज आम्हाला दृष्टी लावायची आहे. प्रियानो, त्यावर आज आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून आज पुनरुत्थानाचा संदेश ऐकत असताना तो येथे नाही तर उठला आहे, याचा परिणाम कशा प्रकारे होतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा परिणाम काय आहे, तो कोणकोणत्या लोकांवर कशा प्रकारे होतो, या प्रकारे आजचा हा जो संदेश आहे हा आम्ही ऐकणार आहोत. आणि ह्या प्रकारे आम्ही ऐकत असताना आम्ही आमच्या स्वतःला देखील हा प्रश्न करणार आहोत की पुनरुत्थानाचा संदेश आज माझ्या जीवनावरती काय परिणाम करत आहे. पहिल्याने आपण पाहूया, हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे, शिष्यांच्या दृष्टीने पुनरुत्थानाकडे आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते, जे प्रेषित आहेत, जे इतर लोक त्या ठिकाणी आहेत, जेव्हा त्यांच्या दृष्टीने आपण पुनरुत्थानाकडे पाहतो, आम्हाला काय पाहायला भेटतं? ज्यावेळेस आम्ही शिष्यांच्या दृष्टीने पुनरुत्थानाकडे पाहतो, तेव्हा पुनरुत्थानामध्ये आम्हाला नवीन सुरुवात पाहायला भेटते. ज्यावेळेस आम्ही शिष्यांच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान पाहतो, त्यामध्ये एक नवीन सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आता आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे शिष्य आहेत, हे एक एक करत त्यांनी निवडलेत. पुष्कळ जण होते, परंतु त्यामधून 12 जणांची निवड करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने रात्रभर प्रार्थना केली. तो वर डोंगरावर प्रार्थना करत होता आणि मग
खाली आल्यानंतर त्याने 12 जणांना आपल्याकरिता वेगळं करून घेतलं, त्यांना निवडून घेतलं. आणि हे 12 शिष्य जे नित्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते, ज्यामधला एक फितूर झाला यहुदा इस्करियत, याने प्रभूला धरून दिलं आणि मग त्याने फाशी घेऊन तो आधीच मरण पावलेला आहे. परंतु उरलेले हे जे शिष्य आहेत प्रियांनो, या शिष्यांनी काय पाहिलं? या शिष्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला कसं धरून देण्यात आलं. या शिष्यांनी काय पाहिलं? या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन पाहिलं. या शिष्यांनी काय पाहिलं? या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर आपला प्राण देताना पाहिलं. या शिष्यांनी काय पाहिलं? या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं ते शरीर त्या कबरेमध्ये ठेवलेलं आहे हे त्यांना माहीत आहे, हे त्यांना माहीत आहे. आणि या सर्व गोष्टींचा अर्थ काय आहे त्यांच्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. आता तो मरण पावलेला आहे म्हणजे सर्व काही संपलेलं आहे. आता सर्व काही त्यांच्या दृष्टीने संपलेलं अशा प्रकारचं आहे. आजही पुष्कळदा आम्ही पाहतो की मरण म्हणजे शेवट या प्रकारे त्याकडे पाहिलं जातं. परंतु पवित्र शास्त्र एकच मात्र देते जगाला ग्वाही, आमचा मरण हा शेवट नाही. केवळ पवित्र शास्त्र आहे की जे आम्हाला ह्या गोष्टीची साक्ष देतं की मरण हा मनुष्याचा शेवट नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही या शिष्यांकडे पाहतो, या शिष्यांकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती मरताना आणि त्याला कबरेमध्ये ठेवताना ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, यांच्याकरिता जणू काही सर्व काही संपलेलं होतं. सर्व काही संपलेलं होतं. ज्याने आम्हाला बोलावलं, ज्याने आम्हाला पाचारण केलं, ज्याने आमची निवड केली, ज्याच्याकरिता आम्ही आमचा व्यवसाय सोडून दिला, ज्याच्याकरिता आम्ही आमचं सर्व काही सोडून दिलं, तो म्हणाला की माझ्या मागं या, आणि आम्ही त्याच्या मागं निघून आलोत. आता तो नाही, तो मरण पावलेला आहे, त्याला कबरेमध्ये ठेवलेला आहे. आणि मग आता आम्ही काय करायचं? आम्ही काय करायचं? आम्ही परत आमच्या त्या जुन्या जीवनाकडं आम्ही जायचं का? आम्ही परत माघारे फिरायचं का? आम्ही परत पूर्वी ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी आम्ही करायच्या का? प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी शिष्यांच्या दृष्टीने या सर्व परिस्थितींकडे पाहतो, आम्हाला समजून येईल की शिष्यांच्या मनामध्ये काय काय चाललेलं असेल. जरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आधीच सांगून ठेवलं की धरून दिल्या जाईल, वधस्तंभावर खिळतील, त्याला मारतील, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल, हे त्यांना आतापर्यंत समजलेलं नव्हतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण जणू काही शिष्यांकरिता आता सर्व काही संपलं, आम्ही काय करायचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. अशा या परिस्थितीमध्ये त्यांना हा पुनरुत्थानाचा संदेश प्राप्त झालेला आहे. त्यांना हा पुनरुत्थानाचा संदेश प्राप्त झालेला आहे की तो येथे नाही तर तो उठला आहे. त्यांना आठवण करून दिल्या जात आहे. त्यांना आठवण करून दिल्या जात आहे की त्याने गालिलात असताना तुम्हाला काय सांगितलं होतं त्याची आठवण करा. त्या वचनांची, त्या गोष्टींची आठवण त्यांना करून दिल्या जात आहे. प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस इतर संदर्भ वाचतो तो त्यामध्ये आम्हाला स्पष्ट पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल याचं अगत्य आहे. ही बाब शिष्यांना समजलेलीच नव्हती. आणि म्हणून आम्ही वाचतो की जेव्हा या स्त्रियांनी त्यांना संदेश दिला की तो उठला आहे, त्यावेळेला त्यांना त्यांचं वर्तमान वायफळ बडबड वाटली. ते त्यावरती विश्वास ठेवत नाहीये. पुनरुत्थित प्रभूचं दर्शन या शिष्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणि प्रियांनो, त्या ठिकाणाहून पुनरुत्थित प्रभूचं दर्शन शिष्यांच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात आम्हाला पाहायला भेटतं. आता वास्तविक पाहता
शिष्यांची खरी सेवा कुठून सुरू झालेली आहे? त्याच्या पुनरुत्थानापासून. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्यांना का निवडलं होतं? याकरिता की पुनरुत्थानानंतर त्यांना दर्शन द्यावं. 40 दिवसांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आपल्या शिष्यांना दर्शन देत होता आणि मग तो वर स्वर्गात घेतला गेला. प्रियांनो, पुनरुत्थित प्रभूचं दर्शन आणि पुनरुत्थित प्रभूची साक्ष ही प्रेषितांची खरी सेवा आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून या जे शिष्य आहेत, हे जे प्रेषित आहे, त्यांची जी खरी सेवा आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या पुनरुत्थानाचे साक्षी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, त्या ठिकाणी पाहायला भेटते. ज्यावेळेस या पुनरुत्थित प्रभूने त्यांना दर्शन दिलं, त्यांचे सर्व प्रश्न, त्यांचे सर्व संशय संपून गेलेत. सर्व प्रश्न संपलेत, सर्व संशय निघून गेलेत. आणि आता काय राहिलेलं आहे? आम्ही पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं आहे. आम्हाला काय करायचंय? आम्हाला त्याची साक्ष द्यायची आहे. जगाच्या, पृथ्वीच्या शेवटापर्यंत आम्ही त्याला पाहिलं. आणि प्रेषितांनी आरंभाला जी सुवार्ता सांगितली ना, त्या सुवार्तेचा नमुना काय आहे? आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याच्यासोबत राहिलो, आम्ही त्याच्यासोबत होतो, त्याला वधस्तंभावर मरताना आम्ही पाहिलं आणि त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेलं आम्ही पाहिलं. त्याने आमच्याबरोबर खाणेपिणे केलेलं आहे. ही साक्ष, ही सुवार्ता सुरुवातीच्या काळामध्ये, प्रारंभीच्या मंडळीमध्ये प्रेषितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गाजविल्या जात असायची. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही शिष्यांकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान एक नवीन सुरुवात म्हणून त्यांच्याकरिता पाहायला भेटते. त्यानंतर दुसरा एक भाग त्या ठिकाणी आहे, ज्यांनी त्याचा नाकार केला त्यांच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही पुनरुत्थानाकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला काय पाहायला भेटतं? ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला त्या लोकांच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे पाहतो त्यावेळेस त्यांच्याकरिता एक नवीन संधी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. एक नवीन संधी. आता आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुःख सहनासाठी त्याने यरुशलेममध्ये प्रवेश केला, 2 प्रकारचे आवाज त्याच्या कानावरती आलेत. कोणते आवाज होते? होसान्ना, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हा एक आवाज त्याने त्याच्यासाठी ऐकला. लोकांचा गजर त्याने ऐकला. आणि मग त्यानंतर आणखीन एक आवाज त्याने ऐकला. काय होता तो आवाज? याला वधस्तंभावरती, याला वधस्तंभावरती द्या. हे 2 प्रकारचे आवाज प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात की त्याने त्या ठिकाणी ऐकले. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला आणि त्याला वधस्तंभावरती खिळा अशी त्या ठिकाणी ओरड केली, प्रियांनो, त्या सर्वांसाठी एक नवीन संधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो, त्या सर्वांसाठी एक नवीन संधी. तो तुमच्याकडे आला, तुम्ही त्याने केलेले चमत्कार पाहिले, तुम्ही त्याची शिकवण ऐकली, परंतु तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. तुम्ही त्याला वधस्तंभावरती खिळण्याकरिता त्या ठिकाणी ओरड केली. तुम्ही त्याला वधस्तंभावरती खिळून मारलं. परंतु आता जेव्हा हा प्रभू पुनरुत्थित झालेला आहे, या पुनरुत्थित प्रभूची साक्ष ज्यावेळेस तुमच्या कानावरती येत आहे, या पुनरुत्थित प्रभूची सुवार्ता ज्यावेळेस या लोकांना प्राप्त होत आहे, प्रियांनो, त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी म्हणून आम्हाला पाहायला भेटते. आमचा परमेश्वर जो आहे ना, हा खूप प्रेमळ परमेश्वर आहे. तो मनुष्याला
त्याच्या जीवनामध्ये वारंवार संधी उपलब्ध करून देणारा आहे. वारंवार तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी उपलब्ध करून देतो. का? कारण त्याची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा. त्याची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा. त्याची इच्छा नाही की माझा नाश व्हावा. आणि म्हणून हा परमेश्वर जो आहे हा मनुष्याकरिता वारंवार त्याच्या जीवनामध्ये संधी उपलब्ध करून देणारा आहे. आता आम्हाला माहित नाही की त्या लोकांपैकी किती जणांनी त्यांना प्राप्त झालेली ही जी नवीन संधी आहे या नवीन संधीचा उपयोग केला. किती जणांनी ती संधी साधून घेतली हे आम्हाला त्या ठिकाणी सांगता येत नाही. निश्चितच काही लोकांनी आपली मनं त्या ठिकाणी कठीण केलेली आहेत. जर आम्ही मत्तयाचं शुभवर्तमान जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला एक संदर्भ पाहायला भेटतो. मत्तय 28 आणि 11 ते 15 मी तुमच्याकरिता वाचत आहे. मत्तय 28 आणि वचन 11 ते 15. त्या जात असता पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केले आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असता त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू. मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली ते आजपर्यंत चालू आहे. एक नवीन संधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये एक नवीन संधी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. हे जे याजक लोक आहेत, हे जे वडील लोक आहेत, हे जे त्या ठिकाणी शास्त्री परुषी आहेत, हे सर्व लोक ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याकरिता सर्व योजना आखले, सर्व मसलत केले आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी सिद्धीस नेल्यात. त्यांना देखील माहीत होतं की येशू काय म्हणत होता. त्यांना आठवत होतं. त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पिलाताला सांगितलं की तो म्हणत होता की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल आणि म्हणून तुम्ही काय करा, कबरेच्या बाहेर पहारा तुम्ही ठेवा. त्यांनी कबरेच्या बाहेर पहारा ठेवला. त्यांनी त्या कबरेच्या धोंडावरती शिक्का मारला, तिला सील केलं. त्यांना करता येईल ते केलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान याला ते अडवू शकले नाहीत. तो पुनरुत्थित झाला. एवढं केल्यावरही ज्यावेळेस त्यांना हे सांगण्यात आलं की काय झालं, प्रियांनो, जर त्याही ठिकाणी हे लोक पश्चातापी अंतकरणाने प्रभू समोर आले असते तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्यासाठी देखील ही एक नवीन संधी आम्हाला पाहायला भेटते. परंतु त्यांनी काय केलं? त्यांनी आपली मने कठीण केलीत. त्यांनी त्या शिपायांना पैसे देऊ केलेत. त्यांना पैसे देऊन त्यांना ही खोटी बातमी पसरवायला लावली की त्याच्या शिष्यांनी त्याचं शरीर चोरून नेलं. त्याच्या शिष्यांनी त्याचं शरीर चोरून नेलं. काही लोक त्या ठिकाणी जे आपलं मन कठीण करून आहेत, परंतु निश्चितच काही लोक त्या ठिकाणी असे पण आहेत की ज्यांनी प्रभूच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवलेला आहे. अभ्यासक असे म्हणतात, तुम्हाला आठवत असेल की प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेत्राला कर्नेल्याच्या घरी सुवार्ता सांगण्यासाठी तो जातो. कर्नेल्य कोण आहे? यहुदी होता का? इस्रायली होता का? नाही, तो यहुदी नव्हता. परंतु तो देवाला भिवून वागणारा होता. कर्नेल्याबद्दल अशी साक्ष देण्यात आलेली आहे की तो देवाला भीत असे आणि या यहुदी लोकांना तो पुष्कळ मदत करणारा देखील होता. ज्या वेळेस पेत्राला कर्नेल्याच्या घरी जाण्याकरिता सांगितलं, पेत्र सुरुवातीला संकोच करत होता. कारण त्या घटकेपर्यंत, त्या प्रसंगापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सुवार्ता जी आहे ना, ती फक्त यहुदी लोकांमध्येच होती. ती यहुद्यांच्या बाहेर गेलेली नव्हती. ती विदेशांपर्यंत गेलेली नव्हती. कर्नेल्य आणि त्याच्या घरी जमलेली मंडळी यांना सुवार्ता सांगणे ही पहिली वेळ होती जेव्हा यहुदी तर लोकांना पेत्र त्या ठिकाणी प्रभूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता सांगत आहे.
त्या घटकेपर्यंत, त्या प्रसंगापर्यंत अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की 40,000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला होता, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता. हे 40,000 लोक हे सर्व यहुद्यांमध्ये होते. आम्हाला पाहायला भेटतं की पेत्राने त्याचं पहिलं भाषण दिलं आणि त्याच्या पहिल्याच संदेशामध्ये 3,000 लोकांची भर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पडली. 3,000 आणि अशी करत करत त्या घटकेपर्यंत 40,000 लोक यांनी प्रभूचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला होता. या 40,000मध्ये एकही यहुदी तर नव्हता, सर्व यहुदी होते. निश्चितच यांच्यामध्ये ते देखील आहेत ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खिळा म्हणून त्या ठिकाणी ओरड केलेली असेल. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या लोकांच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान पाहतो, ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला, त्यांच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे पाहतो, एक नवीन संधी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आहे. आजही आम्हाला पाहायला भेटतं की पुष्कळदा आम्ही मन कठीण करणारे होतो, पुष्कळदा आम्ही संधी साधून घेणारे होतो, पुष्कळदा आम्ही संधी साधून घेतो, परंतु पुष्कळदा आम्ही आमचं मन कठीण देखील करतो. आमच्यावरती आहे की जी संधी आमच्यासाठी उपलब्ध आहे, जी संधी आम्हाला प्राप्त होत आहे, त्या संधीचा उपयोग आम्ही कसा करणार आहोत, त्या संधीचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं करणार आहोत. आम्ही मन कठीण करणारे होणार आहोत किंवा आम्ही ती साधून घेणारे आहोत. ज्यावेळेस आम्ही शिष्यांच्या दृष्टीने पाहतो, प्रभूचं पुनरुत्थान त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. ज्यावेळेस ज्या लोकांनी प्रभूचा नाकार केला त्यांच्या दृष्टीने आम्ही पुनरुत्थानाकडे पाहतो, एक नवीन संधी त्या ठिकाणी आहे. आणि प्रियांनो, आज जेव्हा आम्ही मंडळीच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे पाहतो, एक महान आशा व सार्वकालिक जीवनाची खात्री आम्हाला त्या पुनरुत्थानामध्ये पाहायला भेटते. मंडळीच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही प्रभूचं पुनरुत्थान पाहतो, एक महान आशा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री आम्हाला त्यामध्ये दिसून येते. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा अगदी केंद्रबिंदू आहे. मंडळीचा पाया काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. कारण जर माझा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित होत नाही तर माझा विश्वास व्यर्थ होतो. जर माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठत नाही तर त्याने ज्या सर्व गोष्टी सांगितल्यात त्या खोट्या ठरतात, त्या व्यर्थ होतात. जर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित नाही, जर तो आजही मृतावस्थेमध्ये आहे, जर आजही तो त्या कबरेमध्ये आहे, तर प्रियांनो, मंडळीचं एकत्र येणं देखील व्यर्थ आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही मंडळीच्या दृष्टीने या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे पाहतो, आम्हाला एक महान आशा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री आहे. कारण आम्हाला माहीत आहे की जो प्रभू येशू माझ्या अपराधांसाठी मरण पावला, जो माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावला, ज्याला कबरेत ठेवण्यात आलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि माझा प्रभू हा पुनरुत्थित, हा माझा प्रभू पुनरुत्थित आहे, तो उठला आहे. माझा प्रभू येशू आज त्या कबरेमध्ये नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची जी रिकामी कबर आहे ती साक्ष देते की तो या ठिकाणी नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य, ते प्रेषित ज्यांनी पुनरुत्थानाची साक्ष दिली, प्रियांनो, ही साक्ष देत असताना ते मरेपर्यंत विश्वासू राहिले. तुम्ही खोटं बोलू नका, ते म्हणतात की आम्ही खरं बोलतो. तुम्ही त्याच्याविषयी बोलणं बंद करा, ते म्हणतात आम्ही मनुष्याचं ऐकायचं की आम्ही देवाचं ऐकायचं. आम्ही जे डोळ्यांनी पाहिलं त्याला आम्ही कसं नाकारायचं, त्याला आम्ही कसं नाकारायचं. ते त्यांना मरावं लागलं तरीही पुनरुत्थित प्रभू त्यांनी गाजवलेला आहे, त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष त्यांनी दिलेली आहे. प्रियांनो, आज मंडळीचं अस्तित्व
ही एक फार मोठी साक्ष आहे की आमचा प्रभू जिवंत आहे, आमचा प्रभू पुनरुत्थित आहे, मंडळीचं जी आज अस्तित्वात आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस मंडळीच्या इतिहासाचा अभ्यास करता प्रियांनो, इतका भयंकर त्रास ख्रिस्ताच्या मंडळीने सहन केलेला आहे. जर हा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत नसता, जर तो पुनरुत्थित झाला नसता, तर ही मंडळी आजपर्यंत येतपर्यंत असणं शक्यच नव्हतं. तो पुनरुत्थित आहे, तो जिवंत आहे, आणि म्हणून आज मंडळी देखील या ठिकाणी आम्हाला अस्तित्वात असलेले पाहायला भेटते. प्रियांनो, हा प्रभू येशू ख्रिस्त मृतांमधून पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे, प्रथम फळ आहे. तो पहिल्याने उठला आणि आता जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत आहे तो कधीही मरणार नाही, कारण तो मृत नाही, तो पुनरुत्थित आहे, तो जिवंत झालेला आहे. आणि म्हणून जो मेला तो देखील उठविला जाईल, जो जिवंत आहे तो देखील बदलून जाईल, आणि आम्ही सर्वजण त्या सार्वकालिक जीवनाकरिता प्रभू बरोबर त्या स्वर्गामध्ये घेतल्या जाणार आहोत. आणि म्हणून प्रियांनो, पुन्हा आज ही गोष्ट मी प्रामुख्याने सांगेल की तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. आमचा प्रभू पुनरुत्थित प्रभू आहे, तो जिवंत आहे, आणि त्याने आमच्या जीवनामधून मरणाचं भय, मरणाचं दुःख नाहीसं केलेलं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आमची प्रिय व्यक्ती आम्हाला सोडून जाते ना, आम्हाला दुःख सहन करणं कठीण होतं, आम्ही खूप रडतो, आम्हाला आवरणं कधी कधी कठीण होऊन जातं. प्रियांनो, आवश्यकता आहे की आम्ही जगाच्या समोर एक उत्तम आदर्श सादर करावा. ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे, आम्ही लोकांना सांगावं, आम्ही दुःख करणारे नाही, कारण आमच्या प्रभू येशूने सांगितलेलं आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जगासमोर एक नवीन किस्सा किंवा एक उदाहरण म्हणून आमच्या जीवनामधलं जे दुःख आहे प्रियांनो, एक सुवार्ता म्हणून आम्हाला ते जगाच्या समोर सादर करता येतं. जगाच्या समोर आम्हाला हा जो पुनरुत्थित प्रभू आहे तो आम्हाला सादर करता येतो. मंडळीच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे पाहतो, एक महान आशा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री आम्हाला त्यामध्ये आहे. 3 प्रकार मी तुमच्या समोर ठेवलेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ज्यांच्याकरिता ही एक नवीन सुरुवात आहे, ज्यांनी नाकार केला त्यांच्याकरिता एक नवीन संधी आहे, मंडळीकरिता महान आशा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री आहे. आज माझ्याकरिता काय आहे? या आपले डोळे आपण बंद करूया, आणि आपले डोळे बंद करण्याच्या द्वारे आज आपलं लक्ष त्या प्रभूकडे आपण लावूया, आपलं लक्ष त्या प्रभूकडे आपण लावूया. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी ते एक नवीन सुरुवात म्हणून मी पाहू शकतो का त्याकडं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळं मला माझ्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात आज करण्याची गरज आहे का? नवीन उत्तेजन मला प्राप्त होतं का? मी कदाचित आजपर्यंत माझ्या पापमय जीवनामध्ये होतो, मी कदाचित आजपर्यंत या जगामध्ये हरवलेला होतो, परंतु हा पुनरुत्थानाचा संदेश ज्यावेळेस माझ्याकडे येतो, प्रभू बरोबर एक नवीन सुरुवात मला करता येईल काय? मला त्याची गरज आहे काय? कदाचित ही माझ्यासाठी एक नवीन संधी म्हणून तर नाही. यंदाचंही वर्ष राहू द्या, जर याला फळ नाही आलं तर मग ह्याला कापून टाका. कुऱ्हाड मुळाशी ठेवलेली आहे, ही माझ्यासाठी नवीन संधी आहे काय? ही माझ्यासाठी संधी म्हणून
आज देवाचा आत्मा माझ्यासोबत बोलतो काय? जे झालं ते आतापर्यंत पुरे झालं. एक नवीन संधी म्हणून मी प्रभूच्या पुनरुत्थानाकडे पाहू शकतो काय? मी प्रभूचे आभार मानावे, मी प्रभूचे आभार मानावे, कारण त्याने ही महान आशा आणि सार्वकालिक जीवनाची खात्री मला दिलेली आहे. आभार मानतो प्रभूचे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू जर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला नसता तर आम्ही या ठिकाणी नसतो प्रभू. देई बापा, आम्ही आजही त्या जगामध्ये हरवलेले आणि त्या पापांमध्ये देई बापा त्या मरणाच्या अधिपत्याखाली आम्ही असतो प्रभू. परंतु आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्या जीवनामधून मरणाचं भय आणि मरणाचं दुःख नाहीसं केलंस पवित्र देई बापा. आणि म्हणून माझी आज प्रार्थना आहे आम्हा सर्वांसाठी पवित्र देई बापा, आमच्या दुःखांमध्ये पवित्र देई बापा आम्ही सार्वकालिक जीवनाची साक्ष देणारे बनावत प्रभू. देई बापा, आम्ही दुःख शोक न करता आम्ही जगासमोर एक नवीन कित्ता, एक नवीन आदर्श पुनरुत्थित आणि जिवंत प्रभू ठेवणारे बनावेत प्रभू. अशी कृपा तू आम्हा सर्वांवरती कर, अशी कृपा तू आम्हा सर्वांवरती कर. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुला गौरव देऊन प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण उभं राहणार आहोत. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, आशीर्वाद घेऊया. मागं आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवणाचा सेटअप लावणं चालू आहे. तरुण लेकरांना विनंती असेल की त्यांनी मागं जाऊन त्या ठिकाणी मदत करायची आहे. भक्ती झाल्यानंतर आपण लगेच जेवणाकरिता जाणार आहोत. विनंती करेल जे वयोवृद्ध आहेत, पेशंट आहेत, शुगर पेशंट आहेत, त्यांना पहिल्याने अलाउ करा घेण्यासाठी आणि पाहिजे तेवढं आपण घेऊया. अन्न वेस्ट होणार नाही याची काळजी आपण घेऊया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सतत असो. आमेन.